बाबा बाबा काय होतंय? बाबा काय होतंय बाबा? बाबा हे बघा, मला माहितीये तुमच्यापर्यंत सगळं पोहोचतंय, पण तुमच्या मनात काय चाललंय ना हे माझ्यापर्यंत नाही पोहोचत आहे. बाबा सांगा ना. मी सांगते ना. मी सांगते माझ्या भाईच्या मनात काय चाललंय ते. भाईला मारणारा मोकात सुटलाय आणि त्याचा पोरगा त्या मारेकऱ्याच्या पोरीला डोक्यावर घेऊन नाचतोय. याचाच त्रास होतोय माझ्या भाईला. मम्मी असं काहीही नाहीये. का? माझ्या भाईचा जीव त्याच्यासाठी तळमळतोय. ह्या सगळ्याची चर्चा बाबांसमोर नाही केली तर नाही का चालणार? का? त्याला सुद्धा कळू देत की. अरे त्याला सुद्धा कळू दे त्याचा पोरगा कसा त्या मारेकराला पाठीशी घालतोय ते. अगं पण मी पाठीशी नाही घालत आहे. मग काय करतोस तू? काय करतोस तू? एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत त्या हनुमंतला मारून तू भाईचा बदला पूर्ण करत नाहीस ना, तोपर्यंत भाई शांत होणार नाही. मम्मी मागे तू म्हणाली होतीस की बाबा कोमात जायच्या आधी तू त्यांच्यासोबत होतीस. तुला आठवतंय का त्यांनी तुला काय सांगितलं होतं? त्या पोलिसाला काही करायचं नाही म्हणाला. बाबांनाच जर असं वाटत असेल की त्यांना काही व्हायला नको तर विषय संपला ना. कसं काय? तुझ्यापेक्षा जास्त ओळखते मी माझ्या भाईला. तो हवालदार भाईला नडला, त्यामुळं भाईनं आम्हाला हवालदाराला हात लावायला मनाई केली, कारण भाईला त्या हवालदाराचा बदला स्वतः घ्यायचा असणार. बघितलं? जेव्हा जेव्हा बदला हनुमंत असे शब्द वापरती तेव्हा त्या मशीनचा आवाज वाढतो. म्हणजे माझ्या भाईला सुद्धा तेच हवं असणार आणि त्याच्यासाठीच माझा भाई तळमळतोय. पण मम्मी बाबा अजूनही जिवंत आहे आणि तू कस्तुरीच्या बाबांच्या जीवावर उठलीस. आपल्या भाईचं नशीब म्हणून वाचला तो, नाही तर तो हवालदार आपल्या भाईला मारायलाच निघाला होता. मम्मी मला सांग, तू आता कस्तुरीच्या बाबांना काहीतरी केलंस आणि नंतर बाबा कोमातून उठले तर? त्याची इच्छा पूर्ण केली असंच म्हणेन मी. अच्छा. आणि ती इच्छा पूर्ण करायला उशीर तू लावलास हे पण सांगेन मी त्याला. आणि जर बाबा असं कोमातून बाहेर आल्यावर म्हणाले की कस्तुरीच्या बाबांना काहीच करायला नको होतं तर तू परत जिवंत करू शकणार आहेस त्यांना? ज्या हवालदाराला तू पाठीशी घालतोस ना, तो हवालदार एक ना एक दिवस तुला नाही नडला ना तर मम्मी नाव बदलन. मम्मीचा शब्द आहे, लक्षात ठेव. सुरू मम्मी, आपल्या बोलण्याचा बाबांना त्रास होतो, त्यामुळे आपण हा विषय इथेच थांबूया किंवा बाहेर जाऊन बोलू. पण माझ्या भाईला तुला असं वाटत असेल की बाबांना अजून त्रास व्हावा तर तू बोलत राहशील, नाही तर बाहेर जाशील. आणि माझ्या भाईकडे लक्ष कोण ठेवणार? मी आहे, तू जा. बाबा नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? अहो झालं का ऑमलेट? हाँ होतंय. अहो किती वेळ करताय ऑमलेट? किती वेळ लागतोय? हे काय तुम्ही ऑमलेट बनवणार होता ना? मी कधी म्हणलं ऑमलेट बनवणार म्हणून? बुर्जी बनवणार होतो ना मी. मगाशी म्हणालात मी ऑमलेट बनवतो म्हणून. चुकीचं ऐकलं असेल. नाही नाही, मगाशी तुम्ही मला म्हणालात. अगं मी बुर्जी बनवतो म्हणाल होतो मी. नाही, तुम्ही मला मगाशी तिकडे बसल्यावर काय म्हणाला? ऑमलेट बनवतो. तू का आलीस तिथे सांग. जा आत जाऊन बस. जा इथं नको थांबू. जा लवकर जा. हे म्हणजे त्यासारखं झालं. तुम्ही माऊला सौरभ विषयी सांगायला गेला होता आणि आईस्क्रीम खाऊन परत आला. म्हणजे करायला गेलात एक आणि करून आलात एक. हे बघ, मी तुला सांगितलं ना तू या विषयावर बोलू नकोस म्हणून. अगं तिला न विचारण्यामागचं काहीतरी कारण आहे ना. काय कारण आहे? अगं आपण डॉक्टर सौरभचा विचारच नाही केला.
आपल्या मनात आहे, पण त्यांच्या मनात काय आपल्याला माहित नाही ना. एवढंच ना, मग जाऊन विचारा ना. गुंडाच्या घरी जाऊन धाड मारा, इतकं सोपं आहे का ते? काही झालं ना तर आपली मऊ नर्स आहे, ते डॉक्टर आहे, फरक पडणार ना जरा. मग काय झालं? त्यांना नाही आवडलं तर? तुम्ही ना मला घराबाहेर जाऊ देत नाही म्हणून, नाही तर मीच जाऊन सर्व विचारलं असतं. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना जा आणि डॉक्टरांना विचारा. फक्त माऊला कळू देऊ नका. हं? म्हणून मी तुला बाहेर जाऊ देत नाही, कळलं? एवढं काही झालेलं नाही मला. हे बघ लक्ष्मी, तू आता माऊचं टेन्शन घेऊ नको. मी आजच डॉक्टर सौरभना विचारून येतो, माऊला सरप्राईज देतो. मम्मी अगं काय करतेस हे? यांनी काहीही होणार नाहीये. तुझ्या आणि तुझ्या डॉक्टरकीमध्ये येते का मी? नाही ना, मग माझ्या आणि माझ्या श्रद्धेमध्ये नाही यायचं. बर, कस्तुरी आली का? नाही नाही, काल नाही आली ते ठीक आहे, पर आज नाही आली ना ती, तर तिच्या घरी जाऊन उचलून घेऊन येईन तिला. हे बघ, तिच्या बापाला काय करणार नाही, महत्वाचं काम आहे, भेटायचंय मला तिला. बाईला आराम करू दे, मी जरा बाहेर जाऊन येते. कुठे जातेस? हवालदाराशिवाय बरीच काम आहेत मला, महत्वाचं काम आहे, यायला उशीर होईल. कस्तुरी आली की फोन कर, म्हणजे करायचा. मम्मी कस्तुरीच्या बाबांना भेटायला नाही गेली म्हणजे झालं. कस्तुरीच्या बाबांचं नाव घेतलं की बाबांमध्ये बदल का होतो? कस्तुरी आल्याशिवाय याचं उत्तर मिळणार नाही. आणि कस्तुरी आली तर मम्मी येणार. काय करू? लक्षात आहे ना? काय सांगितलंय ते लक्षात आहे ना? हो. ती कस्तुरी आहे ना, ती कस्तुरी आली की मला लगेच कळवायचं. आपला जन्म समाजसेवेसाठीच झालाय. मम्मीला किती कान आहेत माहितीये का? 2. समाजसेवा नाही, मम्मी सेवा करण्यासाठी. आणि हे यातलं कुणाला बी काय बी कळू द्यायचं नाही. जबान आहे आपली, या कानाचं त्या कानाला कोणाला बी कळणार नाही. हा, अजून काय? ते तुझी पहिली परीक्षा आहे, पास झाली ना की अजून लय काम आहेत करायला. काय कळलं का? हा देवकुळे बोला. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला, आता तुमचा विषय काढला होता. पैसे नाही, मग मी काय करू? पैसे नाही तर मॉल बांधायला काढला ना तुम्ही. कागदपत्र सही करायला येते, नावावर करून घेते. ठेवा. परीक्षा आज पार्टी.
पार्टी तशी रोजच असते, आज जंगी पार्टी. बाद झाली. हे विश्वास, जा बाबा, शरदराव कुठे गेलेत जरा बघ बरं. अरे मार्केटला गेले होते, अजून आलेच नाही, इतका वेळ झाला. अगं आई, दिसत नाही का तुला? कामात आहे मी जरा. कसलं? अगे ती कस्तुरी आली ना तर मग आम्ही लगेच कळवायचंय. मूर्ख आहे तू. का? कस्तुरी आली की नको फोन करू. कस्तुरी आणि सौरभ एकत्र असतील तेव्हा त्यांना रंगे हात पकडण्यासाठी फोन कर. कळले काय? चालेल. आता मीच बघते शरदराव कुठे गेलेत ते. हा माणूस पण बाई एक ना. कस्तुरी घरी आली. आलेच. हा, आणि मी काय म्हणत होतो की हॅलो हॅलो हॅलो. बाबा, बाबा काय होतंय तुम्हाला? सौरभ, कस्तुरी, बरं झालं आलीस. अगं बघ ना काय होतंय. सगळं नॉर्मल आहे, पण कळतच नाहीये काय होतंय. कधीपासून होतंय आणि हे? सकाळपासून. पण हे सगळं असं अचानक काय होतंय? नाही माहित, पण कस्तुरी, सकाळपासून आपल्या घरात नुसतं मारामारी, बदला, तुझ्या बाबांचा विषय सुरू आहे. कदाचित त्याच्यामुळे त्यांना त्रास होत असेल. बघितलंस तुझ्या बाबांचा विषय निघाला की हे असं व्हायला लागतं. नक्की त्यांना काय सुचवायचंय? असं ना डोकंच चालत नाही आता. सौरभ, तू शांत हो. मी आले ना, आता मी बघते. तू नको काळजी करूस. ठीक आहे, तू थांब इथे. मी हॉस्पिटलमधून इंजेक्शन मागवून घेते. काय करतोय रे? कुठं काय? मग इथे काय करतोय? ते काय, ते मी जरा भाई मामाच्या तब्येतीची चौकशी करायला आलेलो. चौकशी अशी? खरं आहेत काय त्या? हे आत्ता नको जाऊ, डिस्टर्ब होईल. तसं तर तसं आपल्याला काय. हॅलो. हॅलो डॉक्टर सौरभ, मी हनुमंत लोखंडे बोलतोय. हा बोला. तुम्ही घरी आहात का? हो का? मी हॉस्पिटलमध्ये आलो होतो तुम्हाला भेटायला, पण तुम्ही घरी आहात असं कळालं. मी घरीच येतो, म्हटलं याच्या अगोदर तुम्हाला सांगावं. थोड्या वेळात पोहोचतो, घरी आल्यावर बोलू. हां. हॅलो. कस्तुरीचे बाबा घरी येत आहेत. हॉस्पिटलमधून घरी यायला 10 मिनिटच लागतात. म्हणजे माझ्याकडे फक्त 10 मिनिटं आहेत. विश्वास इकडे. आत्या कुठे? आत्या मार्केटमध्ये गेली. बरं एक काम कर, बाहेर जेवढे गुंड उभे आहेत ना त्यांना सगळ्यांना जायला सांग इकडून, आणि म्हणू इकडे आसपास दिसू नका खूप वेळ. का? अरे कस्तुरीचे बाबा घरी येत आहेत. काय? आणि अजून एक काम कर, हॉस्पिटलला जा आणि तिकडे मी एक इंजेक्शन काढून ठेवायला सांगितले, ते घेऊन ये. मी फोन करून सांगतो. बर. अरे जा ना. हो, हे काय निघालोच. जा लवकर जा.
ए सगळ्यांनी गायब व्हा, सगळ्यांनी गायब व्हायचं, पटकन पटकन गायब व्हायचं सगळ्यांनी. ए गायब व्हायचं, मी सांगत नाही तोपर्यंत कोणी बाहेर यायचं नाही. चला निघा निघा निघा. ए तुम्ही पण निघा, सगळ्यांनी निघा. हा मम्मीला सांगू का? नाही नको. तो हनुमंत आल्यावरच खरी मजा येईल. झकास. सिंधू ऐक ना, मी तुला एक इंजेक्शनचं नाव मेसेज केलंय, ते प्लीज काढून ठेव. मी विश्वास म्हणून त्याला पाठवलंय, तो घ्यायला येईल. अर्जंट आहे, प्लीज प्लीज. ए विश्वास, ए विश्वास काय झालंय? अरे नमस्कार बाबा. नमस्कार. हे नाव, हे माझ्या आजोबांना आवडायचं खूप. या नावाचा माझा जरा वेगळा संबंध आहे ना, म्हणून बघत होतो. तुम्ही फारच लवकर आलात. म्हणजे खरं तर डायरेक्ट येणार होतो, पण म्हटलं तुम्ही घरी आहात का नाही बघावं म्हणून फोन करून विचारलं. बरं केलं. काय म्हणालात? नाही नाही, मी म्हटलं की बरं झालं तुम्ही फोन करून आलात, नाहीतर एक खेप झाली असती ना उगाच. या ना, या आते. चल या या ना काका, या या. बसा. खूप छान घर आहे हो तुमचं, मस्त आहे. तुम्ही अचानक असे घरी आला, ताईंची तब्येत ठीक आहे ना? ओके. त्या दिवशी तुम्ही खीर न खाता गेलात ना, त्यामुळे जरा नाराज आहे. बसा ना. हो. त्या दिवशी थोडस काम होतं म्हणून जमलं नाही. मी समजू शकतो. आता पोलीस आणि डॉक्टर यांना कधी काम येईल ना सांगता येत नाही. 24 तास ऑन ड्युटी राहावं लागतं, बरोबर की नाही? बरोबर आहे. पण काका तुम्ही कशाला त्रास घेतलात? आपण फोनवर बोललो असतो. अहो त्रास कसला, आता घरी आलो आहे तर आईची पण भेट होईल ना, त्यांच्याशीच बोललो ना तर जास्त बेस्ट होईल. कुठे आहेत त्या? प्लीज त्यांना बोलवा ना. नाही, बाहेर गेली आहे ती. तुमचे बाबा कुठे असतात? काका तुम्ही शांत व्हा ना. आम्ही आहोत ना इकडे, आम्ही काही होऊ देणार नाही तुम्हाला. तुमच्या मनात नक्की काय चाललंय काहीच कळत नाहीये. हे असं काय होतंय काकांना? मला सौरभला बोलवलं पाहिजे. तुम्ही सांगितलं नाहीत बाबा काय करतात? बाबा इथे काय करताय?